हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आजही लहान मुलांचीच खरं म्हणजे आवडीची मी रेसिपी सांगते तुम्हाला. साधी सोपी रेसिपी, फार काय अशी कठीण नाही. त्याला लागणारं साहित्य सांगते की काय काय साहित्य लागते. हे बघा, डाळीचं पीठ आहे याला लागणारं साहित्य. हे डाळीचं पीठ आणि आमचूर पावडर आहे, हळद आहे, लाल तिखट आहे आणि हा ओवा आहे. आणि याच्यामध्ये ना मी कोथिंबीर, आलं, लसण, हिरवी मिरची हे सगळं वाटण केलेलं आहे. साधा हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही घेतला ना तरी चालेल. आणि मुलं खात असतील तर, लहान मुलांना तिखट नसेल चालत तर नाही केलं तरी चालेल. फक्त कोथिंबीर, जिरं आणि लसण पेस्ट असं बारीक करून घेतलं मिक्सरला तरी चालेल. पण मी हिरवी मिरची घातली, एकच घातली हिरवी मिरची, पण मिरची घातली मी. हे सगळं वाटण आणि याला ना हा उकडलेला बटाटा, एवढं याला साहित्य लागते. आता हे रेसिपी कशी करायची तुम्हाला दाखवते मी. सुरुवातीला ना मी हा बटाटा सगळा सोलून घेते. आता हा बटाटा मात्र हा बटाटा आपल्याला किसून लागणार आहे. आता हा हाताने पडून नाही चालणार आपल्याला. हा बटाटा आता किसून मी आता एक काम करते, हा सगळा बटाटा मी सोलून घेते आणि मग पुढची रेसिपी तुम्हाला सांगते कसं करायची. साधी सोपी आहे, फार काही कठीण नाही आहे. आणि लहान मुलांना दुपारच्या सुट्टीत म्हणा किंवा शाळेत डबा दिला तरी काही हरकत नाही. चांगली रेसिपी आहे आणि मुलं आवडीनं खातील. विशेष म्हणजे मुलं आवडीनं खातील ही रेसिपी. मी हा सगळा अख्खा बटाटा सोलून घेते आणि मग ही रेसिपी करते. काय असते, रोज मुलांना वेगळं 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 दिलं ना तर ते मुलं खुश असतात. मुलांचा आनंदी चेहरा पाहिला ना की आज मम्मी माझं पोटभर झालं असं जरी म्हटलं ना तरी आपल्याला भरून पावलं. मग आपण किती उपाशी असतो तरी आपलं पोट भरल्यासारखं वाटते की नाही, सांगा बरं मला. खरं सांगा, मुलांच्या हसरा चेहरा पाहिला ना आणि म्हटलं नाही मला खूप आवडलं हे, तरी आपल्याला असं माझं पोट भरलं, इतका आनंद आपल्याला होतो खरं म्हणजे. आणि मुलं जेवले नाही ना की त्याला नाही आवडलं बाई, त्यानं नाही खाल्लं असं जर म्हटलं ना, किंवा आपल्याला जरी मग बाहेर नाही खाल्लंय काय आज माझ्या मुलाने, तर मग आपल्याला दिवसभर कसं तरी वाटत राहते की आपल्या मुलांना आज जेवला नाही, खाल्ले, त्याला आवडलं नाही ना, त्याच्या आवडीचं आपण केलं नाही ना म्हणून तो जेवला नाही असं वाटतं. मात्र मग आपल्या मनाला कुठेतरी खात राहते, आपण जेवलो, आपण खाल्लं, पण मुलगा जेवलाच नाही आज माझा, म्हणजे ते असं सारखं वाटत राहते. म्हणून सांगते, मुलाचा खाताना चेहरा जर पाहिला, तो जर आनंदी असला ना, आपल्याला इतका आनंद होतो की आपला आनंद खरंच सांगते मनातून गगनात मावत नाही. आपण दाखवत नाही वरती, पण आपल्याला खूप आनंद झालेला असतो बरं का, की मी केलं आणि मुलाला आवडलं माझ्या. हा आनंद काही वेगळा असतो. आणि लहान मुलांना अशा चटपटीत गोष्टी आवडतातच, प्रश्नच नाही. मोठे मुलांना आवडतात पण लहान मुलांना आनंदानं खातात. लहान मुलं विशेष म्हणजे ते आनंदानं खातात. मग त्या दिवशी केली होती ती रेसिपी कर की मम्मी, मला आवडली. त्या दिवशी तू केलं होतं ना, ते छान केलं, तसं करून दे ना मला डब्याला. मग असं म्हटलं की आणखीन हो देते बरं, कमी करून लगेच करून देते तुला. म्हणजे तो आनंद काही वेगळा असतो बरं का. मुलांना होऊन म्हटलेलं की त्या दिवशी ते केलेलं मला खूप आवडलं, हा आनंद आणखीन काही एवढं असतो. आणि प्रश्न तर आहेच, काय करायचं आता पडतोच, प्रश्नच नाही बरं रोजचं काय करायचं. आणि भाजी पोळीत आपण देतोच, रोज आपण भाजी पोळी देतो, पण भाजीचा पण प्रश्न पडतो की माझ्या मुलांना ही भाजी आवडते. एखादाच मुलगा असा निघतो की त्याला सगळ्या भाज्या आवडतात, लहान मुलांना, की त्याला काही द्या तो खातो बरोबर, असा एखादाच मुलगा निघतो बरं. नाही तर मुलांना भाज्या शक्यतो ही नको, ती नको, ती आवडत नाही मम्मी मला भाजी, ती आवडत नाही मम्मी मला भाजी, असं असते मुलांचं. क्वचितच मुलं असतात की त्यांना त्या सगळ्या भाज्या आवडतात. म्हणून अशा वेळेस काही रेसिपी अशा असतात की त्या रेसिपीमध्ये त्या सगळ्या भाज्या जेवढ्या त्यांना आवडत नाही तेवढ्या पण घालायच्या, म्हणजे त्यांना ती भाजी खायची सवय होते आणि मुलं त्या भाज्या खातात, असं होतं. आता माझ्या नातीचं खरं सांगू का, माझ्या नातीला सगळं आवडते. आमच्या नंदाचा प्रश्नच नाही खायचा की तिला ही भाजी आवडत नाही, तिला सगळ्या भाज्या आवडतात. क्वचित असं नाहीच किंवा मी खाणार, हे खाईल, आवडलं नाही तर थोडं खाईल, पण खाईल ती, नाही नाही म्हणणार, अशी आमची नंदा. त्याच्यामुळे तिचा काही प्रश्न नसतो. तिच्या मम्मीला असं प्रश्न पडत नाही की हे हिला देऊ की नको, हे खाईल की नाही, असं होते. थोडं खाते ती, पण मग खाते, नाही नाही म्हणत, खाते. मग पोटभर नाही जेवत, एवढं मात्र आहे की ती पोटभर नाही जेवत, मनासारखं ती खात नाही, असं होतं.
आणि मी आता ह्या सगळ्या रेसिपी करते, पण माझा जीव इतका तुटतोय की तिला काहीच मिळत नाही असं मला वाटते की मी एवढं करते पण आमच्या नंदाला काहीच मिळत नाही, कारण ती तिकडे राहते आणि डबा देणं मला नाही होऊ शक्य एवढ्या सकाळी मला. हे मी तुमच्या हे जे रेसिपी करते ह्या दुपारच्या किंवा संध्याकाळच्या अशा मी ह्या रेसिपी करते, त्याच्यामुळे तिला देणं मला शक्यच होत नाही. आणि खरं सांगू का, व्हिडिओ काढणं पण मामूली गोष्ट नाही बरं का. याला खूप, म्हणून मी सारखी म्हणते सबस्क्राईब करा, याला खूप मेहनत लागते. म्हणून बाकीचं सगळं आवरायचं आणि मग तो व्हिडिओ काढायचा, यालाही वेळ लागतो ना. एवढ्या सकाळी नाही मला शक्य होत सगळं करणं. स्वयंपाक करायचा, आमचं खायचं सगळं करायचं आणि मग व्हिडिओ काढायचं. मी यालाही खूप मेहनत लागते. हा साधं सोपं नाही आहे हे काम, खरंच साधं नाही. आपण जोपर्यंत ह्या कामात पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला वाटते काय साधं काम आहे, पण आपण जेव्हा करू ना तेव्हा आपल्याला कळते खरंच आहे व्हिडिओ काढणं एवढं सोपी नाहीये, खूप कठीण आहे. म्हणून माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा. खरं म्हणजे हे बघा, तुमच्याशी बोलता बोलता माझा बटाटा सोलून झाला आणि आता इतकी सवय झाली ना तुमची की तुमच्याशी मला एकदा तरी दिवसातून बोलावंच वाटते. म्हणजे एक व्हिडिओ तरी पाहिजेच माझा दिवसातून, नाही तर मला जमतच नाही, खरंच नाही जमत मला. म्हणून मी एक व्हिडिओ असतोच माझा, काहीतरी डोकं लढवून ती रेसिपी करायची, किंवा मग नाही रेसिपी माझं जमलं किंवा आज नाही जमत, माझी तब्येत ठीक नाही, आज माझं रेसिपी करणं नाही जमत, मग मी बाहेर जाईल, भाजी घेईल, ते दाखवत, असं असते माझं. पण मी रोजचा एक व्हिडिओ टाकतेच. आता मी हे सगळे बटाटे सोलून किसून घेणार आहे. आता हे बटाटे मी किसणार आहे, कारण आपल्याला गाठ ह्याच्यामध्ये बिलकुल नको आहे, म्हणून हे किसून घेणार आहे. आणि हे बघा, मी आता हा बटाटा ना छान हे बघा पूर्ण किसून घेतला. याच्यामध्ये हे बघा पूर्ण बटाटा किसला, याच्यामध्ये गाठ हे काही नाही आहे, गाठ नाही ठेवायची बरं का या बटाट्यामध्ये. आता पुढचं सांगते. हा बटाटा बाजूला ठेवला आणि हे डाळीचं पीठ घेतलं 1 वाटी. याच्यामध्ये ना ओवा घालायचा, ओवा घातला आणि हळद घालायची आणि मीठ. आणि आता हे जे आहे ना हे थोडं थोडं पाणी टाकून सगळं मिक्स करायचं. बघा दाखवते मी तुम्हाला मी किती पातळ केलंय ते. एवढं पातळ ठेवायचं. अजूनही थोडं पाणी घातलं तरी चालेल. बघा एवढं पातळ पाहिजे, एवढं पातळ असं ठेवायचं. आणि आता आपण हा बटाटा किसलेला आहे ना, हा बटाटा घ्यायचा, तेल टाकलंय, आता मोहरी घालायची, आणि ही सगळी पेस्ट आहे ना केलेली ही घालून देते. आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आता याच्यामध्ये तिखट घालते, हळद घालून देते आणि हा बटाटा आहे ना हा बटाटा घालते. सगळा बटाटा घालून देते बघा, हे सगळं मिक्स केलं आणि याच्यामध्ये ना थोडी आमचूर पावडर घालते आणि मीठ घालायचं.
करायचे. आता मी सगळं मिक्स करते. आपलं हे बटाट्याचं सारण तयार आहे. आता बघा मी तवा ठेवलाय आणि तव्यावर ना तेल तूप तुम्ही जे वापरत असाल ते टाकायचं. आणि आपली साधी पोळी अशी ताजी, शक्यतो शिळ्या पोळ्याचं नाही करायचं आहे, कारण शिळ्या पोळ्याचे ना तुकडे पटकन पडतात, ताज्या पोळीचा तुकडा पडत नाही. हे सारण जे मी केलेलं आहे बघा, हे जे सारण केलं हे सगळं पूर्ण असं या पोळीला लावायचं. पूर्ण सगळी बाजूने ही पोळी हे झाली पाहिजे. पूर्ण असं पोळीला लावून घ्यायचं. सगळ्या बाजूनं हे काठ वगैरे हे ते सगळ्या बाजूनं असं लावून घ्यायचं हे सारण. बघा मी सगळ्या बाजूने लावलं. आणि आता काय करायचं, हे जे आपण डाळीच्या पिठाचं केलंय की नाही बघा, हे आता याच्यावर टाकायचं. हे पण सगळ्या बाजूनं हे झालं पाहिजे. आणि एका साईडला ही पोळीच्या होऊ द्यायची आणि मग उलटायची. आता मी गॅस वाढवते. गॅस माझा कमी होता ना, आता गॅस वाढवते. आणि आता जी आहे ना, मी ही पोळी उलटी करते आणि आता हे छान होऊ देते. तुम्ही दोन्ही साईडला जरी लावलं ना तरी चालेल. आता ही छान पोळी होऊ द्यायची. आणि आता बघा पूर्ण याला छान लागलंय. आणि डाळीचं पीठ पण म्हणजे आपण हे भिजवलेलं पण छान लागलं. त्याच्यामधून तुम्ही वरून परत तेल थोडं टाकलं ना आणि एकदा परत उलटून घेतलं म्हणजे सगळीकडून तेल लावल्यासारखं होईल. त्याला कोरडं राहणार नाही. बघा आपली पोळी तयार आहे. मी आता ताटात काढते आणि पिझ्झा कटरने हिचे छान तुकडे करून घेते. बघा हे बघा. आता याच्यामध्ये खूप गरम आहे बरं का, नुकतीच केली आहे मी. हे बघा सगळीकडून बटाट्याचं सातमध्ये सारण आहे, वरते डाळीचं पिठाचं आहे आणि खालून पोळी आहे. इतकं सुंदर लागते ना. हे लहान मुलांच्या लायकीचं आहे. आता ही माझ्या मुलाला देते, त्याला आवडते का बघती आहे. आणि याच्यावर सॉस टाका, चटणी टाका, कुठली आवडीनं मुलं खातील खरं म्हणजे. बघा बटाट्याची भाजी आतमध्ये, वरून खालून पोळी आणि वरून आपलं डाळीच्या पिठाचं सारण हे लावलंय. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का मला, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे मुलांच्या लाईक आहे खरं म्हणजे. तुम्हाला पोळी जर नसेल ना आपल्या घरात, बा पोळी नाही आहे, आता पोळ्या सकाळच्या पोळ्या आहेत, त्याचे तुकडे पडतील आणि सकाळी घाई आहे, बटाट्याची भाजी करून ठेवायची, पटकन आपलं डाळीचं पीठ हे करायचं, ब्रेड आणायची आणि ब्रेडला लावून जुनी जरी केलं ना तरी इतकं छान होते. हे करून बघा, खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ही रेसिपी कशी आहे. बाय.